प्रेग्नन्सी राहणं जितकी सोपी गोष्ट आहे किंवा जितकी नॅचरल प्रक्रिया आहे ती आजकाल तेवढीच अवघड होऊन बसलेली आहे। त्यामुळे नॅचरल प्रेग्नन्सी राहणं हे महिलांमध्ये सध्या फार दुर्मिळ गोष्ट अशी झालेली आहे। याची कारणं म्हणजे आपली बदललेली जीवनशैली असेल आणि त्या बदललेल्या जीवनशैलीमुळे त्याचा परिणाम स्त्री आणि पुरुषांच्या फिजिओलॉजिकल चेंजेसमध्ये होऊन बरेचसे मग फिजिकल आणि मेंटल प्रॉब्लेम्स किंवा मेंटल इलनेस या स्वरूपामध्ये हे सगळे प्रॉब्लेम्स लँड होतात। मग अशा वेळी नॅचरल प्रेग्नन्सी राहण्यासाठी कुठले उपाय करता येतील किंवा अशा दाम्पत्यांमध्ये नॅचरल प्रेग्नन्सी राहू शकते की नाही, अशा बरेच प्रश्न ह्या कपल्समध्ये असतात। तर याचं उत्तर असं आहे की प्रॉपर गायडन्स, प्रॉपर ट्रीटमेंट आणि जीवनशैलीतले थोडेफार बदल याच्यामुळे तुमची जी काही गर्भधारणेची प्रोसेस असेल किंवा प्रेग्नन्सीची प्रोसेस असेल ती खूप नॅचरल होणार आहे आणि नॅचरल प्रेग्नन्सी तुम्हाला राहण्यासाठी मदत होणार आहे। तर अशा कपल्समध्ये किंवा दाम्पत्यामध्ये आपण नॅचरल प्रेग्नन्सी बूस्ट होण्यासाठी आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा तुम्ही नक्कीच आधार घेऊ शकता किंवा पूर्णपणे आयुर्वेदिक उपचार पद्धती जर तुम्ही सुरुवातीपासून घेतली तर नॅचरल प्रेग्नन्सी राहण्यासाठी खूप मदत होते। आपल्याकडे अशा बऱ्याचशा केसेस आहेत ज्यांच्यामध्ये 10 ते 12 वर्ष प्रेग्नन्सी राहत नव्हती, आयव्हीएफ फेल गेले, पण आपल्या ट्रीटमेंटने काही महिन्यांमध्येच त्यांना प्रेग्नन्सी राहिली आणि तीही नॅचरली। थोडेसे आयुर्वेदिक औषध असतील, काही आयुर्वेदिक प्रक्रिया असतील ज्याच्यामध्ये पंचकर्म प्रक्रिया जी तुमची नाडी परीक्षण करून आपण ठरवतो की तुम्हाला कुठलं पंचकर्म गरजेचं आहे। त्याच्यानंतर उत्तरबस्ती, जेव्हा ह्या प्रोसिजरची गरज असते तेव्हाच आपण उत्तरबस्ती सजेस्ट करतो आणि पोटातून काही दिवस औषधे, या सगळ्या गोष्टींचं कॉम्बिनेशन म्हणून की तुमची प्रेग्नन्सी ही खूप नॅचरली राहते आणि कुठलेही त्याच्यामध्ये अडथळे येत नाहीत आणि जी गर्भधारणा आहे ती अगदी सुखकर होतेच तर होते, पण ते बाळही अगदी सुदृढ राहण्याला मदत होते। तर आजच अशा कपल्सना ज्यांना प्रेग्नन्सी राहण्यासाठी प्रॉब्लेम आहे किंवा खूपसे काही अडथळे येत आहेत, काही आयव्हीएफ तुमचे फेल झाले असतील तर नक्कीच तुम्ही आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा अवलंब करा आणि नॅचरल प्रेग्नन्सी स्वतःची बूस्ट करू।